सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला। असे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्ती महामानव महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मिलेला असा धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ अशा सर्व स्त्री रत्नांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो आणि ज्यांच्या महान आणि असीम त्या प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे आपले विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्मक्रांतीला संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगल आषाढ पौर्णिमेच्या वर्षावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारमंच बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचनाला 88 दिवसाला प्रारंभ होत आहे। तरी पंचशील विचारमंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पंचशील विचारमंचचे बौद्ध उपासक उपासिका या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो। तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कालच्या प्रवाहामध्ये आपण जवळपास 4 भाग बघितलेले आहेत। आपण सुरुवात केली होती वैशेलीला प्रणाम, त्याच्यानंतर सारीपुत्र आणि त्यांची भेट मी दाखवली, त्याच्यानंतर पावा येथे वास्तव्य, कुशीनगर येथे आगमन आणि त्याच्यानंतर वारसाची नियुक्ती, हे असे जवळपास आपण 4 भाग काल बघितलेले आहेत। कालच्या 4ही भागामध्ये आपण बऱ्यापैकी समजलेला आहे। भगवंताला काल त्यांचा प्रवास पावा या ठिकाणी झालेला आहे। चुंद लवार या ठिकाणी चुंद लवार याच्या आम्रखंडामध्ये भगवंत आले होते। भगवंत आल्यानंतर ही चुंदाला खबर लागली, चुंद लवारला, तो त्या आम्रवनात गेला। आम्रवनात गेल्यानंतर भगवंताला अभिवादन केलं। अभिवादन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाची जेवणाचं निमंत्रण दिलं। निमंत्रण दिल्याच्या नंतर भगवान दुसऱ्या दिवशी त्या चुंदाच्या घरी जातात आणि भोजन केल्यानंतर त्यांना अतिसाराचा आजार जडला जातो। इथपर्यंत आपण गेलो होतो। त्याच्यानंतर तिथून निघतात। त्याच्यानंतर वारसाचा आपण बघितलंय की भगवंत सुंदरलवार आणि तो आनंद हे वारसाच्या बाबतीत भगवंताला प्रश्न विचारला जाता, कारण त्या ठिकाणी निगडनचा मृत्यू झालेला असतोय आणि त्या मृत्यू झाल्यामुळे जैन धर्मियामध्ये दोघांचे वाद चालू असतात आणि ते एवढे वाद विकोपाला जातात की त्या वादामुळे त्यांची तीक्ष्ण शब्दाने अशी एकामेकाला प्रतिक्रिया चालू असते आणि ही प्रतिक्रिया चालू असताना ही सगळी माहिती चुंद आनंदाला सांगतात। आनंद चुंदाला घेऊन भगवंताकडे जातात आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला सर्व हकीकत सांगतात आणि हकीकत सांगितल्याच्या नंतर आनंदाला असं वाटतंय की आताही तुमच्या पश्चात वारस असला पाहिजे, कारण अशी परिस्थिती नंतर होता कामा नाही। परंतु भगवंत चांगल्या पद्धतीने उदाहरण देतात की एका आर्य आणि सम्यक समाजाचं बुद्धांचं की सांगतात की तो आर्य आणि सम्यक संबुद्ध सर्व गोष्टींमध्ये निपुण असतो, कारण त्याचा धम्मप्रचार चांगला असतो, धम्मप्रसारक चांगले असतात। परंतु त्यांना असं एका पद्धतीने उत्तर देतात, परंतु ते जे त्यांचे शिष्य असतात ते शिष्य त्याचं चांगले म्हणजे त्याचं पालन करणारे नसतात आणि त्याच्यामुळे जे भगवंताचे जे सांगण्याच्या ज्या गोष्टी असतात ते समजवतात की शिष्य पालन न केल्यामुळे त्यांच्यावर अशी परिस्थिती येते की भगवंत गेल्याच्या नंतर तो आर्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर की शिष्य लोक तो धम्म पुढे चालू शकत नाही, कारण त्यांच्या शिष्याने तो आचरणात आणलेला नसतो। परत दुसरं उदाहरण परत ते सांगतात की भगवंत चांगल्या पद्धतीने प्रसार आणि प्रचार करतात, परंतु त्याचे शिष्य मात्र ते चांगला धम्म आचरणात आणतात आणि त्याच्यामुळे पुढे धम्म चालवण्यासाठी त्यांना पुढे काही प्रॉब्लेम होत नाही। म्हणून भगवंत सांगतात की धम्मचा कोणी जरी वारस जरी असला आणि तो जर आपण ठरवला
आणि तो वारस जर पुढे आपली हुकुमशाही घालू लागला तर पुढे संघामध्ये वाद होऊ शकतात। म्हणून आपण हा जो निर्णय सर्व संघाने मिळून घ्यायचा असतो आणि म्हणूनच भगवंतांनी संघाला वारस ठरवलेला आहे, वैयक्तिक कोणालाही वारस ठरवलेला नाही। इथपर्यंत आपण काल भाग हा बघितलेला आहे। आता आजचा आहे जी धम्मदीक्षा असते ती आजची शेवटची धम्मदीक्षा आहे। तुम्ही पहिली धम्मदीक्षा कोणाला दिली आठवत आहे का? हा नाही, ती धम्मदीक्षा नाही, उपदेश आहे तो, उपदेश आहे, मास्टर उपदेश आहे तो। तर पहिली जी धम्मदीक्षा आहे भगवंताने दिली ती येशूला दिली आहे। वाराणसी येथे येशूला धम्मदीक्षा दिलेली आहे आणि त्याच्या 4 मित्रांना। आणि ही धम्मदीक्षा त्या येशूला कशी दिली गेली? येस घरामधला खूप श्रीमंत मुलगा होता, त्याला कसली कमी नव्हती, खाऊन पिऊन आईस मजा वगैरे करायचा चांगल्या पद्धतीने। परंतु परिस्थिती अशी झाली की त्याला या सगळ्या जीवनाचा कंटाळा आला होता आणि किळस आली होती। म्हणून तो एका असा तो घराच्या बाहेर पडतो आणि रस्त्यामध्ये ओरडत तो कंटाळतो, म्हणतो की मला ह्या जीवनाचा कंटाळा आला। आणि भगवंत त्याला मार्गदर्शन करतात, उपदेश करतात। उपदेश केल्यानंतर त्याला दीक्षा दिली जाते। दीक्षा दिल्याच्या नंतर तो कुटीवरती असतो, त्याचे आई वडील शोधतात की माझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे। आणि ऐन वेळी भगवंताच्या गंधकुटी करतो, त्याचे आई वडील येतात। आई वडील आल्याच्या नंतर ते विचारतात की माझा येस मुलगा तुम्हाला भेटलाय का? आणि त्यांनी परवर्जा केलेली असते, त्याच्या अंगावर पाशा वस्त्र असतं, त्याने डोक्याचे केस काढलेले असते, त्याच्या आई वडिलालाही कळत नाही की हाच माझा मुलगा आहे। त्याच्यानंतर बुद्ध सांगतात की तुमचा मुलगा हाच येश आहे म्हणून। तिथं त्याच्या आई वडील म्हणतात की जर तुला इथे तुला चांगलं वाटत असेल त्या भिक्खू संघामध्ये तू इथेच राहा, असं त्याचे आई वडील म्हणतात आणि त्याच्या आई वडिलांची परवानगी मिळते। त्याच्यानंतर त्याचे 4 मित्र असतात। 4 मित्र कुठले? इमल, सुबाऊ, पुण्यजी आणि गवापती। हे 4 मित्र पण येशकडे येतात। येशकडे आल्याच्या नंतर ते येशला विनंती करतात की भगवंताला सांगा की आम्हालाही परवंचा घ्यायची म्हणून। आणि मग भगवंत त्या 4ही मित्राला आपला यश भगवंताकडे जातो आणि त्या 4ही मित्राला परत परिवर्तित करतो। ही पहिली आपल्या बुद्ध आणि धम्मामधली पहिली येशची धम्मदीक्षा, ही सगळ्याच्या लक्षात राहू। आणि ही शेवटची तर आता ही जी धम्मदीक्षा आहे ही अंतिम धर्मदीक्षा आहे। आणि अंतिम धम्मदीक्षा कोणाला आहे? ही आहे सुभद्र। हा सुभद्र नावाचा परिवर्तक असतो कुशीनाराला येथे राहत असतोय। आणि सुभद्र नावाचा परिवर्तक भगवंत कुशीनाराला आल्याच्या नंतर त्याच्या कानावरती वार्ता पडते की भगवंत इथे आलेला आहे कुशीनारला। तर त्या असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या पहरी त्याला अशी माहिती मिळते सुभद्राला की आज रात्रीच्या अखेरच्या 3ऱ्या पहरी भगवान बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे। हे त्या सुभद्राला अशी माहिती मिळते की बाबा आज भगवंत 3ऱ्या पहरी त्यांचं परिनिर्वाण होणार आहे। तेव्हा सुभद्राच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि तो भगवंताकडे परिवर्तनासाठी जातो। परंतु काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिवर्तकांना असे म्हणतात की मी ऐकलं आहे की या जगात अरहंत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाही, असं त्या सुभद्रेने ऐकलेलं असते। म्हणून तो आज रात्रीच्या अखेरी श्रवण गौताचे परिनिर्वाण होणार अशी त्याच्या कानावर संदेश पडतो आणि त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रवण गौतमाबद्दल त्यांना खात्री वाटते की मला हे उपदेश भी करतील आणि परिवर्तन पण देतील।
म्हणून सुभद्र परिवर्जक उप मार्गाने मल्लाच्या शालवनात गेला. म्हणजे भगवंत पुढे असतील आता शालवनात विहार करत असतात. तिथे स्थवीर आनंद ही होता. सुभद्र त्यांना म्हणाला, स्थवीर आनंद, मला श्रवण गौतमाचे दर्शन घ्यायचे आहे. त्यावेळी हा सुभद्र त्या वनात जातो आणि वनात गेल्याच्या नंतर आनंदाला विचारतो की आनंद, मला भगवंताचे दर्शन घ्यायचे आहे. तर हे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला थांबायचं सांगतो. का थांबायचं सांगतो? कारण भगवंताची तब्येत बरी नसते म्हणून तो थांबायचा सांगतो. परंतु तथागत आता मुळीच तथागताला तो आता मुळीच त्रास देऊ नको, कामा नाही, कारण ते फार थकून गेलेले आहे त्या आजारामुळे. असा आनंद त्या सुभद्राला सांगतो की बाबा आता तू थांब, आता तथागताला काय तू त्रास देऊ नको, कारण तथागत खूप थकून गेले आहेत. परंतु हा सुभद्रा ऐकत आणि हा न ऐकल्यामुळे तो सारखा पहिल्यांदा म्हणतो, दुसऱ्यांदा म्हणतो त्या आनंदाला की मला दर्शन घ्यायचे, तिसऱ्यांदा म्हणतो आणि तो विनंती अशी करत राहतो. आणि 3 वेळा 3 वेळी पण आनंद त्याला नाहीच म्हणतो. आणि मग ही सुभद्र परिवर्जक आणि ती आनंदाची चाललेला संवाद, बाहेरचा जो संवाद आहे एकामेकाला, मला जाऊ दे आणि ते आनंद काय जाऊ देत नाही. आणि हा संवाद भगवंताच्या कानावर या दोघांचा संवाद. कारण आनंद भगवंताची तब्येत बरी नाही म्हणून जाऊ देत नाही. तो म्हणतो बाबा भगवंताची तब्येत बरी नाही, आणि हा सुभद्र काय ऐकायला तयार आहे. तो म्हणतो मला भेटायचंय, भगवंताचं दर्शन घ्यायचंय म्हणून. शेवटी आनंद सुभद्राला अडवू नकोस असे भगवंत म्हणतात. ते ऐकतात ही बाहेरची चाललेली चर्चा आणि त्याला आनंदाला हात मारून सांगतात की आनंद, सुभद्राला येऊ द्या आतमध्ये, त्याला काय अडवू नको. सुभद्रा तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. आणि मग हे शब्द कानावर पडल्यावर आनंदाच्या, मग तेव्हा आनंद सुभद्राला जाण्याची परवानगी देतो. सुभद्रा जे काय माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे, आणि ते उत्तर दाखल मी सांगेन तात्काळ त्याला ते समजेल. भगवंत म्हणतात की या सुभद्राला जे मागायचं असेल, त्याला ज्ञान घेण्यासाठी काहीतरी मागायचं असेल आणि त्याच्यामध्ये मी त्याला द्यायला तयार आहे. स्थवीर आनंद परिचारकाला म्हणतात, सुभद्रा आता प्रवेश कर, तथागताची तुला परवानगी आहे आणि परवानगी देतो आम्ही. तेव्हा सुभद्र परिचारक तथागताला जवळ जातो, तथागताच्या जवळ जातो. हा सुभद्र जवळ गेल्याच्या नंतर त्यांना अभिवादन करतो आणि अभिवादन करून त्यांची कुशल वार्ता विचारतो. विचारल्याच्या नंतर पुढे एका बाजूला जाऊन हा सुभद्र बसतो आणि बसल्यावर तथागत उद्देशून त्याला बोलतात, श्रम गौतमा, ज्या अन्वय आहेत, म्हणजे सुभद्र त्याला विचारतो, बुद्धांना विचारतो सुभद्र की श्रमण गौतमा, ते असे म्हणतो की ज्या अन्वय आहेत आणि जे श्रोते आहेत, ऐकून घ्या, ज्यांना अन्वय आहेत आणि श्रोते जे आहेत, अन्वय म्हणजे आपल्यासारखे आणि श्रोते म्हणजे ऐकणारे, हे दोघे आहेत, जे प्रसिद्ध आहेत, गणचार्य आहेत, जे पदसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण, पुण्य काश्यप, मखली गोशाल, आजिब केस कंबल, पकुज कच्चान, सज्जय वेलटी पुत्र, तसेच निगडनचा पुत्र जैनचा, या सर्वांना ते म्हणतात तसे आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले, काहींना न झाले. हे एवढ्याची सगळ्याची जी नावे घेतले, तर सुभद्र म्हणतो यांना सत्याचं ज्ञान मिळाले की नाही मिळालं, की स्वतःहून ते म्हणतात मिळालं, किंवा काहींना मिळालं, काहींना मिळालंच नाही, असे सुभद्र भगवंताला म्हणतो. पण भगवंत म्हणतात, सुभद्रा, काहींना ज्ञान प्राप्त झाले किंवा काहींना झाले नाही,
असल्या गोष्टीत पडू नकोस. तुला याच्या बाबतीत काही घेणं देणं नाही. त्याला ज्ञान प्राप्त हो अगर नाही हो या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. मी तुला धर्म उपदेश करतो ते फक्त नीट ऐक, ध्यान देऊन फक्त ऐक आणि श्रवण कर, लक्ष दे, असं भगवंत त्या सुभद्राला सांगतात. ते म्हणतात की बाकीच्या गोष्टीमध्ये काही पडू नको, परंतु मी जो तुला जो धर्म उपदेश करतो तो नीट ध्यान देऊन ऐक आणि श्रवण कर. तर तो म्हणतो भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिवर्तकाचे भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले. म्हणजे तो असं सांगितल्यानंतर भगवंताकडे तो एकाग्र मन करतो आणि एकाग्र मन करून तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तयार होतो. सुभद्र ज्या धम्म ममतामध्ये भगवान काय सांगतात बघा त्याला, ज्या धम्म ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही. आर्य अष्टांगिक मार्ग तुम्हाला माहित आहे? ज्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. एक पॉइंट लक्षात ठेवा पाहिजे. आता आर्य अष्टांगिक मार्ग तुम्हाला माहित आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक क्रमान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे 8 अष्टांगिक मार्ग. तर भगवान त्याला म्हणतात हे 8 अष्टांगिक मार्ग ज्या धम्मात नाहीत ते श्रवण नाही आणि ज्या धम्मात अष्टांगिक मार्ग आहेत ते श्रवण आहे. आता सुभद्र माझ्या धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणून या धम्मात श्रोतापन्न, सर्वबुद्धगामी, अनागामी आणि अरहंत असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. किती? 4 प्रकारचे. आणि दुसऱ्या धम्मात श्रमणाचा अभाव आहे. म्हणजे दुसऱ्या धम्मात हे श्रमण 4 प्रकारचे श्रमण नाही. आता सम्यक दृष्टी म्हणजे हे अष्टांगिक मार्ग तुम्हाला गेल्या वेळेस मी सांगितलं की बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सम्यक दृष्टीमध्ये 2 असतात. एक बघण्याचा दृष्टिकोन खऱ्यात खरं आणि एक मिथ्या दृष्टी. सम्यक दृष्टी आपल्याला सत्य सांगते आणि मिथ्या दृष्टी ही कर्मकांडाकडे. बरोबर? ही अशी एक दृष्टी असते. आणि सम्यक संकल्प म्हणजे आपण ग्रस्त जीवनामध्ये जो संकल्प करत असतो. एखादा भाड्याने राहत असेल तर तो एक संकल्प करतो की माझं इथं मुंबई या ठिकाणी घर असावं. एखाद्याला गाडी घ्यायचा असेल तो म्हणतो मला ही गाडी घ्यायच्या वर्षात झाले पाहिजे असं तो संकल्प करत असतो. परंतु हे ग्रस्त जीवनाचे संकल्प आहे. एखादी घ्यायचं नाही किंवा आपल्या उपासिकाला काय दागिना मागायचा हे आपले ग्रस्त जीवनाचे संकल्प आहेत. पण संकल्प म्हणजे आपले जे संकल्प असे असले पाहिजे की अधिष्ठानाचे संकल्प असले पाहिजे की धम्माचे. मी विहारात मी शील पालन करेन, मी अष्टांगिक मार्गाचं आचरण करेन, मी काया वाचा मनाने अकुशल कर्म करणार नाही, कुशल कर्म करेन असे संकल्प असतात. आणि पुढे सम्यक वाचा हा एक संकल्प. सम्यक वाचामध्ये काय सांगितले? आपल्या काया वाचा आणि मनाने आपण हे कायाने हिंसा केली नाही पाहिजे, चोरी केली नाही पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे. हे 3 अकुशल कर्म. त्याच्यानंतर आपल्या वाणीनं 4 अकुशल कर्म. 4 अकुशल कुठले? व्यर्थ बडबड करणे, खोटं बोलणे, चाडी चुगली करणे, बरोबर, आणि असत्य असं बोलणे. हे 4 असतात. आणि त्याच्यानंतर आपल्या मनाने आपल्या चित्तामध्ये काय उत्पन्न होतंय? हे सगळे अकुशल जर कर्म करायचे असतात तर पहिले कशामध्ये तयार होतंय? मनामध्ये. मनामध्ये म्हणजे आपल्या त्या चित्तामध्ये द्वेष, ईर्ष्या, क्रोध, राग ह्या भावना असतात त्या उत्पन्न होतात. मग भगवंत म्हणतात हे याला आपण नष्ट केलं पाहिजे, याचा त्याग केला पाहिजे. ही एक सम्यक वाचा आहे. आता सम्यक क्रमांक आपण जे करतो, जे कर्म जे करतो हे कर्म कसे घडते? आपल्या
आपल्याकडूनच घडत असतं ना. चांगलं कर्म, कुशल कर्म किंवा अकुशल कर्म हे पण कशाने घडतंय? आपल्या व्यवहाराद्वारे किंवा वाणीद्वारे घडतंय. तर कुशल कर्म एखाद्याला जर आपण कठोर बोलला तर आपलं कुशल कर्म तयार होतंय. एखाद्याला जर आपण हिंसा केली किंवा मारलं तर ते मला कुशल कर्म घडतंय. म्हणजे हे असे एक अकुशल कर्म असते आपले. त्याच्यानंतर सम्यक आजीविका. आता सम्यक आजीविका म्हणजे आपण जीवन जगत असताना आपल्याला आर्थिक कमवण्यासाठी पैसा लागत असतो आणि मग आपण कशा मार्गाने पैसा कमवला पाहिजे? भगवंतांनी सांगितले ना, तुम्ही जर तुमची उपजीविका जगायची असेल तर तो चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात जो चांगल्या मार्गाने पैसा कमवतो तो सम्यक आजीविका असते आणि जो वाईट मार्गाने पैसा कमवतो, समजा चोरी करून पैसा कमवणे, हे तुमचं कुशल कर्म झालं. किंवा दारूचा धंदा आहे, एखाद्याने दारू विकून पैसा कमवणं तुमचं कुशल कर्म. कारण हे जे कर्म आपण करतो त्याच्यामुळे इतरांचं वाईट होतं ना समाजाचं. एखाद्याला आपण दारूच्या दुकानात आपण दारूचा धंदा करून आपण जरी पैसा कमवत असतो, जरी आपल्या कुटुंबाला आपण त्याच्यावर पोचतोय, पण आपल्यापासून इतर कुटुंबाचा नाश होतो ना त्याच्यामुळे. मग ही जी आजीविका आहे ही आजीविका चांगली नाही. म्हणून भगवंतांनी आपल्याला सम्यक आजीविका शिकवली. सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे काय? आपला धावपळ नाही. आपलं चित्त त्या कुशल कर्माकडे जाऊ नये म्हणून आपलं चित्त एकाग्र केलं पाहिजे. आणि एकाग्र करतो कसे? आपण ध्यान करू शकतो, सतीपठाण करू शकतो, समाधी राहू शकतो. कारण हे एक आग्र चित्त करण्याचा हा एक आपला सम्यक अष्टांगिक मार्गातला व्यायाम झाला. त्याच्यानंतर सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे आपण आपल्या बुद्धिमत्तेला पटणारे काम करायचे असतात. समजा एखाद्याने खोटं बोलला, चांगलं बोलला की वाईट बोलला, जी जी चांगली गोष्ट ती आपण लक्षात ठेवायची आणि वाईट गोष्टीचा त्याग करायचा. ही आपल्या सम्यक स्मृती जागृत असली पाहिजे. बुद्धीनं येतं ना आपल्याला चांगलं काय वाईट काय हे आपल्याला कळतं ना. जसं मिलिंद राजाने नागसेन बंदेला प्रश्न विचारला होता, सम्यक स्मृतीचे 2 लक्षणं कोणची? ते पहिलं लक्षण ऐकणे. कारण तुम्ही बोलता ते पहिले ऐकून घेता आणि ऐकल्याच्या नंतर काय तुम्हाला योग्य किंवा अयोग्य ते बुद्धीला आपण तर्काने विचार करतो आणि विचार केल्यानंतर मग आपण ते चांगलं असेल तर ठेवतो, तर वाईट असेल तर त्याग करतो. असं म्हणजे तो एक सम्यक व्यायाम आणि म्हणजे सम्यक स्मृती. आणि 8वा म्हणजे सम्यक समाधी. शेवटी मेडिटेशनकडे आपण आलोच. आणि जर या शेवटचा मार्ग प्रज्ञाशील करुणा जर प्रज्ञाशील असेल तर समाधीकडे आपण थांबू शकतो. आणि समाधीमध्ये आपल्या चित्तामध्ये जे जे विकार आहेत, आपल्या कायामध्ये चित्तामध्ये जे उत्पन्न विकार होतात, क्लेश, क्रोध, लोभ आणि आपल्या 5 इंद्रियातून जे आपल्याला उत्पन्न होणारे अकुशल कर्म असतात. आपल्याला आपल्या जिभेवरचा तृष्णा, जर आपल्या जिभेला एखाद्या पदार्थाची गोड लागली म्हणजे चांगला वाटला पदार्थ, तर आपल्याला त्या पदार्थाविषयी लोभ उत्पन्न होत असतो. एखादा कानाने आपल्याला जर श्रावण करताना म्हणजे ऐकताना जर चांगला असेल तर आपल्याला बरं वाटतंय आणि त्याच्यावरती आपल्याला लोभ उत्पन्न होतोय. आणि जर एखाद्याने कठोर बोलला तर त्याच्यावरती आपल्याला क्रोध उत्पन्न होतोय. तसंच खाण्यावरून पण आपल्याला जर आपल्याला कडवट असेल तर आपल्याला तो नको होतोय, म्हणजे आपल्याला त्याचं दुःख होतंय ना, बरोबर आहे. डोळ्याने जर आपल्याला चांगलं बघायला दृश्य भेटलं तर आनंदमय होतो आणि जर वाईट दृश्य असेल तर आपल्याला दुःख निर्माण होतं. म्हणजे हे असे 5 इंद्रिय आपले, त्या 5 इंद्रिय पण आपल्या मनामध्ये कधी कंट्रोल होतो? जेव्हा आपण सम्यक समाधी करतो. आणि या समाधी जेव्हा आपण आणतो तो आपल्या चित्तामध्ये आपण चित्त जे मलिन झालेले चित्त असते तो आपण निर्मळ करतो आणि हे समाधीच्या माध्यमातून आपल्याला तयार होत असते. म्हणून लास्टला आपण म्हणतो मेडिटेशन आलं की आपण मेडिटेशनला का जातात? पण मेडिटेशनला अशाच माणसाने जातात की ज्यांनी शील पालन केलं पाहिजे, अशा माणसाने केलं पाहिजे. आणि तुम्ही डायरेक्ट पिणाऱ्या माणसाला जर पाठवता त्याचं चित्त एकाग्र होत नाही. कारण त्याचं चित्त काय एकाग्र होत नाही? त्याचं शील पालन नसतं. शील पालन केल्यामुळे तो बऱ्याच ठिकाणी आहारी गेलेला असतो.
आणि तो तिथून सुटला नाही, सुटला की परत तो त्या ठिकाणी वळत असतो. कारण तरी शील पालन केलेलं नसतंय, फक्त घरच्याने जा म्हणून असे काही व्यक्ती जात असतात. म्हणून हे 8 अष्टांगिक मार्ग भगवंतांनी शिकवले. आणि म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या धर्मामध्ये जे लोक अरे अष्टांगिक मार्ग आचरण करतात तोच श्रमण आहे, आणि जो अरे अष्टांगिक मार्ग आचरणात आणत नाही तो श्रमण नाही, हे सुभद्राला ते सांगत असतात. पुढे परत काय म्हणतात, माझ्या धम्मात श्रोतापन्न, सर्वोत्तमकामी, अनागामी आणि अरहंत. आणि ह्या अरहंत होण्यासाठी ह्या 4 स्टेप असतात. पहिलं श्रोतागामी व्हावं लागतं. आता हे गेले कसं होतं, श्रोतापन्न याच्यामध्ये 3 बंधनं तोडावं लागतात आपल्याला. आता 3 बंधनं कुठले असतात, ते 3 बंधनं असतात सक्काय दिट्ठी. आणि सक्काय दिट्ठी म्हणजे याचं मीपणा, मी आणि माझे, बाकी काहीच नाही. म्हणजे जो माणसामध्ये उत्पन्न होतो ना मीपणा, त्याच्यामध्ये ती आपल्याला सोडलं पाहिजे की आपण आज आहे उद्या नाही, माझं इथं काहीच नाही अस्तित्व. आपण म्हणतो हे माझं ते माझं, पण हे आहे का आपलं, आज नव्हते आपल्याला सोडून जायचं. आणि हा मना आपल्या माणसातला हा मीपणा काढून टाकला पाहिजे. ते एक सत्कार, एक बंधन आहे. त्याच्यानंतर विचिकित्सा म्हणजे शंका घेणे. शंका कसे घेतात, आपण बुद्ध धम्म आणि संघ याच्यावर शंका घेता कामा नये. हे एक आपलं बंधन तोडलं पाहिजे. नाहीतर काय आहे बुद्ध धर्माचं याच्यावर जर शंका तुम्ही घेतली तर आपल्याला श्रद्धा उत्पन्न होणार नाही. म्हणून भगवंत सांगतात की बुद्ध आणि संघ या धर्मावर शंका घ्यायची नाही. कारण बाबासाहेबांनी पण या त्रिरत्नाला वंदन केले की नाही. बुद्ध धम्म, बुद्धाचा धम्म आणि लास्टला संघ, या तिन्ही रत्नाला आपण म्हणतो बुद्ध आणि धम्म याच्याशिवाय माझं कुठलं श्रद्धास्थान नाही, आणि यानेच माझं ते मंगल होणार आहे. म्हणून ही एक बंधन तोडलं पाहिजे आपण, याच्यावरती पण हे केलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे शील व्रत परामार्श, हे एक बंधन आहे. हे बंधन म्हणजे कर्मकांडाकडे येतात. कर्मकांडाकडे कसं हे जर बंधन आपल्याकडून तुटलं समजा तर हे बंधन कर्मकांडाकडे, तर आपण कर्मकांडाकडे जाऊ नये. म्हणून आता कर्मकांड कसं होतं, अंधभक्ती किंवा अंधविश्वास, हे पण बंधन आपलं तुटलं पाहिजे, याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आता अंधभक्ती म्हणजे आपण काल्पनिक देवाला मानणं, नवस करणं, त्याच्यानंतर एखाद्या प्राण्याची हत्या करणं, आपण देतो ना, बळी देतो ना. मग ही जे बळी देतो आपण, हे आपलं जे अकुशल कर्म घडतं, म्हणून हे एक बंधन आहे. मग याच्याकडे आपण गेलं नाही पाहिजे. ज्याचं आपल्याला सत्यता माहीत नाही आणि आपल्याला कोणीतरी सांगतो की इथं गेल्याने तुमचं बरं होईल आणि आपल्याला जबरदस्ती घेऊन जातात, ऍक्च्युली तसं नसतं. कारण आपण सत्य सोडलेलं आहे का, आपण दुसऱ्याने सांगितल्यामुळे आपण तिथं जात असतो, आणि हे आपण बंधन तुटलं पाहिजे. आणि अशामुळे आपल्याला दुःख मुक्तीच्या मार्गाला हे अडथळे असतात निर्माण होणारे. त्याच्यानंतर सकृदागामी, त्याच्यामध्ये पण कामराग असतो, म्हणजे आपले ज्या इंद्रियाने उत्पन्न होणारे प्रश्न असतात ते पण बंधन तुटलं पाहिजे. मी आता तुम्हाला मागायचं सांगितलं. आणि हे कसे बंधन तोडले पाहिजे, हे मुळापासून उकळून फेकून दिले पाहिजे. हे कर्मकांडाचे ज्या तृष्णा होतात ना, ते 5 आपण म्हणतो 5 इंद्रियाला ताब्यात ठेवलं पाहिजे. परंतु एखादं समजा झाड लावले आणि ते झाड जर वरच्यावर कापलं तर परत त्याला मुळं फुटते. म्हणून आपल्यामध्ये जे विकार आहेत ते मुळापासून बाहेर काढले पाहिजे, तर आपण याच्यातून बाहेर पडतो. त्याच्यानंतर रूप राग आहे, हे असे बंधन आहेत. म्हणून भगवंत त्या 3 पायऱ्या टप्पे पार केल्याच्या नंतर माणूस अरहंत बनतो. आणि अरहंत बनला म्हणजे तो दुःख मुक्तीच्या मार्गातून मुक्त होतो. आणि मुक्त कधी होतो, तो जिवंतपणी, मेल्याच्या नंतर नाही मुक्त. कारण मेल्याच्या नंतर त्याला कळत नाही. आणि असं इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर त्याला सांगतात, सुभद्रा, दुसऱ्या धर्मात श्रमणाला अभाव आहे, आणि पण सुभद्रा, जर माझ्या धर्मातला अन्वयास सम्यक जीवन व्यतीत केले तर जगात आनंदाचा अभाव कधी आढळणार नाही. आणि म्हणून भगवान त्याला सांगतात की माझे जर एक सगळ्याचं पालन केलं तर तुम्ही सम्यक जीवन जगता. सम्यक म्हणजे चांगलं योग्य प्रकारचं जीवन तुम्ही जगता, असं भगवान त्या सुभद्रेला सांगतो. आणि पुढे म्हणतात, मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. आणि हे सत्य आहे, बरोबर आहे ना. भगवंत सिद्धार्थ गौतम 29 वर्षाच्या असताना रोहिणी नदीच्या वादावरून देहत्याग केला. ही गोष्ट सत्य आहे. पुढे सुभद्रा सद्धम्मचा पक्ष स्वीकारला. आता 50हून अधिक वर्षे होऊन गेली आहे आणि मी हा सद्धम्माचा जो पक्ष स्वीकारलाय, मला आता 50 वर्षापेक्षाही दिवस झालेले आहेत, असे सुभद्राला भगवंत सांगत असतात. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिवर्जक बोलला की आपल्या वाणीतून जे निघालेले जे शब्द आहेत ते खरंच भगवंत खूप उच्च दर्जाचे आहे, म्हणजे उत्कृष्ट आहे. असे हे जे जेव्हा उपदेश सुभद्रेला करतात भगवंत, तर भगवंताला सुभद्र म्हणतो की तुमच्या जे वाणीतून जे शब्द निघाले ते खरंच अप्रतिम आणि उच्च दर्जाचे आहे. जसे कोणी, पुढे सांगतो तो की जसे कोणी फेकून दिलेली प्रतिष्ठा करावी. बघा, जसे कोणी फेकून दिल्याची प्रतिष्ठापना करावी म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं असतंय, आणि झाकलेले खुले करावे. सुभद्राला असं म्हणायचं असतंय की भगवान, तुम्ही दिलेला जो उपदेश आहे की ज्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जात असेल त्याचा आदर करायला लागतो. म्हणजे ज्या व्यक्तीकडे लोक दुर्लक्ष करते, पण तुमच्या उपदेशाने मी एवढा प्रसन्न झालो की आज मला आदर कर. आणि दुसरं परत म्हणतात की मार्ग भ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा आणि अंधारात दीप प्रज्वलित करावा, जेणेकरून नेत्र असलेला दिसावे. म्हणजे जो मार्गाला, ज्या मार्गाने भ्रष्ट झाला आहे, अंधभक्तीकडे वळलेला आहे, कर्मकांडाकडे वळलेला आहे, त्या माणसाला तुम्ही सन्मार्गाचा, योग्य धर्माचा मार्ग तुम्ही मला दाखवलेला आहे, असं परत सुभद्र त्याला असं म्हणायचं असतं. आणि ह्या मार्गातून मी, कर्मकांडाच्या मार्गातून बाहेर पडून मी अंधारात होतो, पण आता मी प्रकाशाकडे गेलो, असं परत सुभद्र भगवंताला आपल्या सांगत असतो. पुढे, जसे मला तथागताने सत्याचे ज्ञान करून दिले म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाला आश्रय स्वीकारतो. आणि तो पुढे म्हणतो की मला बुद्ध आणि धम्म आणि संघाचं मला जे ज्ञान भगवंताने दिलंय त्याच्यामुळे